प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय गार्गेश. आपण इथे पारितोषिक आहेत ते वितरित करतोय. सर्वात आधी निहीर आपण यायचंय. आपल्याकरता 500 रुपयाचा जे कॅश प्राइज आहे, जो एक अप्रतिम झेल आपण टिपला होता, त्याकरता निहीर याला जे 500 रुपयाचे कॅश प्राइज आलंय ते आपण संतोषजी जंगम यांच्या शुभस्ते इथे वितरित करणार आहोत. निहीर यांना हे 500 रुपयाचं जे कॅश प्राइज आहे ते आपण इथे वितरित करतोय. तदनंतर मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत आणि शुभम ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सागर पाटील यांच्याकडनं शुभम करता मला वाटतं 500-1000 रुपये, शुभम करता 1000 रुपयाचे कॅश प्राइज. सागर पाटील यांच्याकडनं शुभम आपल्याकरता 1000 रुपयाचं जे कॅश प्राइज आलंय तेही इथे वितरित केलं जाईल. आणि यानंतर या स्पर्धेमधली जी ऑरेंज कॅप आहे तीही आपण इथे वितरित करणार आहोत. आणि ऑरेंज कॅप आपण वितरित करतोय आणि ऑरेंज कॅपचा हकदार आहे शुभम. आणि एक गोष्ट नोंद घ्या, इथनं पुढे मैदानात कुणीही ऑरेंज कॅप परिधान करणार नाही. शुभम. तदनंतर गार्गेश या आपण गार्गेश यांना 1000 रुपयाचं पारितोषिक जे सागर पाटील यांच्या माध्यमातून आलंय जे आपण त्यांना वितरित करतोय. आणि तदनंतर या स्पर्धेतली जी पर्पल कॅप आहे 7 विकेट्स ज्याच्या नावावर आहे तोही गार्गेश ठरलाय. गार्गेशला ही पर्पल कॅप इथे आपण वितरित करतोय जो या स्पर्धेतला पर्पल कॅप होल्डर ठरलाय. मॅच कडे जाऊया. मॅच सुरू आहे त्यामुळे आम्ही जातोय. मनोज पाटील आणि आदेश पाटील आपल्या सोबत तिथे जॉईंट होतील. धन्यवाद अक्षय सर. तर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विजेत्यांचं आम्ही करतोय अभिनंदन आणि वळतोय सामन्याकडे. 2 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ होतोय. चिन्मय तरे आणि रोहित किणी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आवळीला सुरेख अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळते दीपेश कडून. काय जबरदस्त चेंडूची हाताळणी केली जाते. डाव्या हाताचा गोलंदाज आहे, ओव्हर द विकेटने मारा करतोय. सुरेख सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. आजच्या दिवसातील ही 4थी लढत असेल. पुन्हा एकदा दीपेश. अप्रतिम अप्रतिम काय जबरदस्त चेंडूला हाताळलं जात आहे. मागच्या सामन्यामध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा हा प्रयत्न दिसतोय. सुरेख गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी करताना दीपेश पाटील आपल्याला बघायला मिळतो. आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत आणि केवळ 2 धावा खर्च केल्यात दीपेशने. दीपेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलर तयार. सुरेख अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळतोय. 1 धाव परिपूर्ण केली जाते. षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर बिनबाद 3 ही धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. निहाली स्वरांगी वॉरियर्स या संघाची देऊया एक डीजेला संधी आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. माय तुझे देवनावर सारी नेसून हिरवी धारणाय माझी बसली घुमरावर. थँक्यू डीजी, थँक्यू. आदेश काय म्हणशील? पहिलं षटक दीपेशने हाताळलं. 3 धावा फक्त दिल्यात
आणि पॉवर प्लेचं बंधन असताना विदाऊट लॉस 3 धावा. काय म्हणशील गोलंदाजाबद्दल? चांगली गोलंदाजी होते आणि अगदी सकाळच्या सत्रापासून जो पहिला सामना झाला ना मनोजजी, तिथूनच अगदी जी गोलंदाजी राहिली ती अप्रतिम राहिली. म्हणजे आतापर्यंत या दुसऱ्या दिवसामध्ये गोलंदाजी अतिशय सुरेख पद्धतीने, कारण की मागचा सामना सुद्धा आपण पाहू शकाल जिथे लो स्कोरिंग धावसंख्या आणि जे पहिलं स्पेल हाताळलं दिपेशाने ते अप्रतिम. इथून बोध घ्यावा लागेल. फुलरलेनची डिलिव्हरी ऑन साइडला वळवलंय, खूप चांगला स्ट्रोक. फुल टॉस होता, फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. तो आहे 6 धाब्यांचा. मिड विकेट सीमारेषा क्लिअर करेल. 6 धावा. कणखर फटका होता. अगदी फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. बघा मनोजी, अगोदर जेव्हा टॉस जिंकला होता नेहाली स्वरांगी वॉरियर्स हा संघ, तेव्हा क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. परंतु आता अगदी टॉस जिंकला आणि जिथून फलंदाजी घेतलंय. ठाऊक आहे की या स्पर्धेमध्ये जर तग लावून राहायचं असेल तर इथून खूप चांगल्या स्थितीने आणि मोठ्या फरकाने जिंकणं महत्वाची भूमिका आहे. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न चिन्मय तरे यांना आपण पाहू शकाल. यावेळेस अगदी एक सिंगल धाव येत आहे. सिंगलच्या सगळ्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 10 अंकांवर. जो अगोदर चुक्या झाल्यात त्या चुक्याचं रूपांतर या मॅच मध्ये न हो, हाच मात्र प्रयत्न आहे या दोन्ही संघांचा. परंतु इथून या प्रयत्नामध्ये कुठला संघ पुढे जाईल हे सुद्धा बघण्यायोग्य असणार आहे. 10 अंकांवर स्कोर कार्ड. 1.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज सागर ऑन साइडला, खूप चांगला फटका आता रोहित किनीच्या बॅटमधनं. दुपारच्या सत्रामध्ये आता लयबद्ध झाल्यात, ती ठेच लागले. आता अक्कल घेत असताना मैदानाच्या आतमध्ये स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. मॅक्झिमम 6. साधा वेदा 6च्या मदतीने धावफलक 16 अंकांवर. खूप चांगला स्ट्रोक अगदी आपल्याला बघायला मिळाला. बघा, ही मानसिकता तुमच्यामध्ये असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. जिथे आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, प्रथमतः फलंदाजी स्वीकारलाय, म्हणजे जिथून हा दबाव आहे समोरच्या संघाकडे टाकण्याचा प्रयत्न होते मनोजजी. आणि आता अगदी दोन्ही फलंदाज, एक एंडे चिन्मयाच्या बॅटमधनं सुद्धा एक मोठा प्रहार बघायला मिळाला, तर आता रोहित किनीच्या बॅटमधनं 6 धावा. नक्कीच सागर एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या विरुद्ध जर अशा पद्धतीचे फटके खेळले तर नक्कीच प्रमुख अस्त्रावर वार केलेला आहे इथे. आणि यावेळेला बघा पुन्हा एकदा मात्र कमबॅक केलं होतं. चेंडू श्रीकांत ठाकूर यांच्या डोक्याच्या वरून निघून जातोय. महेश चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. 2 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 18. या धावसंख्येवर पहिल्या षटकात केवळ 3 धावा आल्या होत्या. तदनंतर या षटकाचा विचार केला आपण तर 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ होतोय आणि तब्बल 15 धावा सागर कुडूच्या गोलंदाजीवर आलेल्या आहेत. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. 18 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 18 आकडा समोर आला आणि कोण विसरड. यंदाचं वर्ष डी गुकेशन याने बुद्धिबळ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन भारताचं नाव जगाच्या नकाशावर कोरलं. तोच आकडा 18 वय वर्षामध्ये मात्र डी गुकेशनची कामगिरी अप्रतिम राहिली. ऑन साइडला खेळला गेला. आता वाईडिश काउ कॉर्नर, सीमारेषा पार. या मिळतील 4 धावा. टॅकिंग फलंदाजी हा मानसिकतेने उतरलाय यावेळेस आणि तीच फलंदाजी निहाली स्वरांगी वॉरियर्स सोनावेच्या बॅटमध्ये खूप सुंदर पद्धतीने रोहित यावेळेस पाहू शकतायत लयबद्ध झालाय आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले एकंदरीत 22. 1.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. हा गेम प्लॅन कशा पद्धतीने आपण बघू शकतात मनोजजी, कारण की 1.5 चेंडूचा खेळ झाला. अटॅक हा कंटिन्यूस ठेवलाय आणि 22 धावा या स्कोर कार्डवर. कारण निहाली स्वरांगी वॉरियर्स संघाचा विचार केला आपण तर पहिले 2 सामने गमावलेले होते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय हवा होता. चांगली फलंदाजी करून एक 70-75 धावांचं टार्गेट सेट करून समोरच्या संघाला बॅकफुटवर पाठवण्याचं तंत्र रोहित आणि चिन्मयने आखलेलं आहे आणि त्याच्या जाळ्यामध्ये सागर कुडू मात्र पूर्णपणे फसलेला आहे. 22 2 षटकांचा तर 23 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 23 धावा सुस्थितीमध्ये सध्याच्या स्थितीला आपण बघितलं तर म्हणायला हरकत नाही, कारण निहाली स्वरांगी वॉरियर्स पहिल्या षटकात केवळ 3 धावा होत्या आणि ह्या षटकाचा विचार केला तर 20 धावा कुठलेल्या आहेत. त्यामुळे सुस्थितीत म्हणायला हरकत नाही. येणारे 4 षटक आहेत, आदेश कुठपर्यंत मजल मारतील. जी सरासरी आपण पाहू शकतात मनोज, जी 71 धावेपर्यंत पोहोचू शकतो 11.50च्या सरासरीने. हे चांगलं प्रत्युत्तर आहे
आणि याच प्रत्युत्तराने चालले तर ती धावसंख्या जी विचार करतायत निहाली स्वरांगी वॉरियर्स सोनावे संघ ती अगदी मिळू शकते मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथून त्याच पद्धतीची मेहनत असणं खूप महत्वाची भूमिका. आता सेकंड थर्ड स्पेल मध्ये पुन्हा एकदा दीपेश पाटील वैयक्तिक दुसरा आणि संघाकडनं तिसरं षटक. बॅटची एज लागलाय, फ्लाय स्लिप करण्याचा चेंडू ट्रॅव्हल झालाय, शॉर्ट थर्डमॅनला फील्ड होईल. तत्पूर्वी हे एक सिंगल धावी स्कोर कार्डवर जॉईन झाले. सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 24 या अंकांवर 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. आता दोन्ही संघांना इथून करायचं काय तर मोठ्या फरकाने सुद्धा जिंकायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर योग्य ती कामगिरी ही मैदानाच्या आतमध्ये करावीच लागणार आहे. आता मार्जिन ऑफ एरर दोन्ही संघांकडे खूप कमी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज दीपेश, यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण माघारी धाडलंय. इथे लाऊड अपील सुद्धा आणि पंचांचं बोट वर झालंय. काय घडते मैदानाच्या आतमध्ये सगळं काही सुरळीत चाललं होतं. नेहाली स्वरांगी वॉरियर्सचा विचार केला तर 2 षटकामध्ये 23 धावा आल्या होत्या. तदनंतर या पद्धतीचा विकेट जाणं हे दुर्दैव म्हणावं लागेल. प्रतीक पाटीलचं सुद्धा कौतुक करावं लागेल, ज्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण केलं आणि त्याच गतीने मात्र थेट फेकी यष्ट्यांवर आपल्याला बघायला मिळाली आणि इथे फलंदाज होतोय बाद. काय क्लिअर प्रक्षेपण आहे विश नेटवर्कच्या माध्यमातून, अप्रतिम. जो अँगल आपण बघितला स्क्वेअर लेगच्या रिजन मधनं बघितलं, अगदी चिन्मय थोडेसे मागे होते. यष्टीरक्षकाने व्यवस्थित चेंडूला गॅदर केलं आणि खूप सुंदर पद्धतीची विकेट अगदी बघायला मिळाली. म्हणजे जिथे काही सर्व सुरळीत चाललं होतं तिथे विकेट मिळालंय. विकेटचं पतन, फलंदाज बाद होईल. चिन्मय बॅक टू द पवेलियन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे. विकेटचं पतन झाले. नव्याने बॅटर प्रतीक पाटील नव्याने मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहू शकाल. आता इथून प्रतीक कशा पद्धतीने फलंदाजी करेल, थोडंसं प्रमोशन मिळालंय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, थोडासा डबल माइंडेड स्ट्रोक बघायला मिळाला. एक धाव कंप्लीट झालाय. आता दुसऱ्या धावेकरिता थ्रो नॉन स्ट्राइक एंडला झाला. लेग बाईटचा इशारा आलाय. 2 अतिरिक्त धावा या स्कोर कार्डवर जॉईंट होतील आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचला. एकंदरीत 26 या अंकांवर 26 रन्स ऑन अ कार्ड. 26 धावा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत. खूप चांगल्या पद्धतीने अगदी थोडासा पुढ्यात होता चेंडू. जो अँगल आहे दीपेशचा योग्य त्या ट्रॅकवर आहे आणि आतापर्यंत पहिलं षटक जे हाताळलं ना त्यामध्ये कॉन्फिडन्स वाढला आणि तोच कॉन्फिडन्स आता या स्पेल मध्ये सुद्धा आपण पाहू शकाल. योग्य त्या लाईनवर, योग्य त्या लेंथवर ही गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर शबलून खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या पद्धतीचं यावेळेस गॅदर यष्टी रक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चुकी काय होतंय प्रतीककडनं, थोडंसं रीड करण्यामध्ये अपयश होतंय. जास्तीत जास्त शफल होतात ऑप्शनच्या बाहेर. पिचिंग ओळखणं, तुमचं बॅकफूट, तुमचं फ्रंट फूट हे सर्व ओळखणं आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला जे शॉट सिलेक्शन करायचं आहे या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या आहेत. आता इथून प्रतीक कशा पद्धतीने फेस करेल, प्रत्युत्तर देईल का? हलक्या शाताने खेळलाय, फुल टॉस होता, सॉफ्ट हँडने खेळलाय. चित्ररक्षक अगदी बघू शकतायत एक्स्ट्रा कव्हर रिझन वरनं जोपर्यंत चेंडूवर येत आहेत तोपर्यंत एक सिंगल धाव स्ट्राइक रोटेशन यावेळेस केले जाते. बघा मनोजी, ज्या वेळेस सेट फलंदाज असतो मैदानाच्या आतमध्ये तेव्हा त्याला स्ट्राइक वर आणणं या महत्वाच्या गोष्टी आहेत. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. नव्याण्याला बॅटरला ही खेळपट्टी थोडीशी अवघड आहे. सुरुवातीला 27 धावा या स्कोर काढावं लागल्यात 1 गडीच्या मोबदल्यात. नक्कीच तेच काम दीपेश प्रतीक करताना आपल्याला बघायला मिळते. रोहितला स्ट्राइक वर आणले आणि बघा रोहितने चौकार सुद्धा मारला आणि या 4 धावा खूप काही सांगून जातील. 31 लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. चांगली गोलंदाजी केली. एक चेंडू आहे, माफ करा. तर षटक संपले, षटक संपलेला आहे. पहिला सिंगल विकेट, नंतर 2 लेग बाईटच्या डॉट बॉल, 1 सिंगल आणि 1 चौकार. तर षटक संपलेला आहे. 3 षटकांच्या एकंदरीत समाप्ती खेळ 31 वर 1 ही स्थिती आपल्याला नेहाली स्वरांगी वॉरियर्स या संघाची बघायला मिळते. म्हणजे दीपेशचा आपण विचार केला तर 2 षटक योग्य रीतीने हाताळली, फक्त 9 धावा दिल्यात. सफलता जरी मिळाली नसली तरी 12 चेंडूमध्ये केवळ 9 धावा खर्च केलेल्या आहेत. तर खूप महागडे षटक 21 धावांचं म्हणावं लागेल ते म्हणजेच सागर कुडूचं. आता सागर कुडू आणि कंपनी
काय रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखेल, पुन्हा एकदा कंटिन्यू करेल सागर की नवीन गोलंदाजाला पाचारण करेल, हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. दुपारचं सत्र आहे. अग्री प्रीमियर लीगचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना स्कोर कार्ड आतापर्यंत 31 या अंकांवर स्थित आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना नेहाली स्वरांगी वॉरियर्स सोनावे हा संघ आपण पाहू शकाल. खूप चांगल्या स्थितीमध्ये रोहित किने एकेंडने खूप सुंदर फलंदाजी करतोय. एकाच परिसरातील हे दोन्ही खेळाडू अगदी बघू शकतात. एकेंडने प्रतीक चांदीपचा हा खेळाडू, तर दुसऱ्या ठिकाणी भामटपाडाचं नाव ज्याने क्रिकेटच्या पटलावर अगदी पुढे नेलं तोच रोहित किनी मैदानाच्या आतमध्ये. आउटसाइड ऑफ, खूप चांगला स्ट्रोक आहे. 1 बाउन्स 2 बाउन्सने चेंडूला फील्ड केलं जात आहे डीप कव्हरच्या रिजन मध्ये. तत्पूर्वी अगदी बघायचं झालं तर या 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जातात. बघा, हे करणं खूप महत्वाची गोष्ट आहे. जिथे मोठे फटके बॅटने येत नाहीत ना, तिथे अगदी बॅकलिपला थोडंसं खाली ठेवा, इंटू द गॅप मध्ये खेळा. त्याचं बेनिफिट हे नक्कीच मिळणार आहे क्रिकेटच्या मैदानावर. 33 या अंकांवर स्कोर कार्ड. कट करण्याचा प्रयत्न अगदी आपण बघू शकला. बॅकलिप थोडीशी वर गेली होती आणि जोपर्यंत खाली आली तोपर्यंत थोडेसे उशिराने चेंडू पर्यंत पोहोचले आणि कट करण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झाले. काय म्हणाल, जी सुरुवात मिळाली मनोजजी पहिल्या 3 षटकांमध्ये 31 धावा, कितपर्यंत आपण लक्ष बघू शकतात? सध्याच्या स्थितीला म्हणायचं झालं तर जय बजरंग बिरवाडी संघाने कमबॅक केलाय. कारण ज्या अनुषंगाने दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्यानंतर मात्र पूर्णपणे बॅकफुटवर पाठवले, ते म्हणजेच निहाली स्वरांगी वॉरियर्सला अजून एक झटका बसतोय. 33 या धावसंख्येवर जातोय दुसरा गडी बाद. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. थँक्यू. थोडासा आतमध्ये चेंडू पळाला होता. पिक तर सुंदर पद्धतीने केलं होतं, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक सुंदर झेल टिपला गेला. बघा, या मैदानावर स्ट्रोक तर लागतायत, परंतु मी म्हटले ना की बाउंड्री लाईन थोडीशी मागे आहे. परंतु मला योग्य त्या स्थितीमध्ये चेंडूला न्याहाळणं आणि इंटू द गॅप मध्ये मोस्टली खेळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की म्हणून मी म्हटलं ना की या खेळपट्टीवर जो रंग आहे तो समजण्या पलीकडे आहे. कधी गोलंदाजाला साथ देईल तर कधी फलंदाजाला साथ देईल. आणि आतापर्यंत या तिन्ही सामन्यामध्ये आपण बघितलं की गोलंदाजाचं वर्चस्व राहिलंय, नो डाऊट. 33 या अंकांवर स्कोर कार्ड. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये नव्याने बॅटर अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये. पूर्ण आगरी समाजाचं लक्ष लागलंय की अमित पाटील कधी फॉर्म मध्ये येईल. या वेळेला बघा पुन्हा एकदा चुकलेला आहे पूर्णपणे. मागचं सीझन अक्षरशः या खेळाडूंनी गाजवलं होतं. जंगलात वाघ आल्यानंतर बाकीचे जीव कसे धोक्यात येतात तसं अमित पाटील खेळपट्टीवर आल्यावर गोलंदाज धोक्यात येतोय. परंतु या सीझन मध्ये थोडासा कुठेतरी मागे पडताना आपल्याला बघायला मिळाला. अमित, सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय अमित पाटील फॉर्म मध्ये आणि चौकार षटकारांची आतषबाजी या माखण्याच्या मैदानात. या वेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू जाऊतोय सीमारेषा पार, येतोय षटकार. 6 धावा. थँक्यू. वेलकम बॅक. बघा, आलेला प्रत्येक नवीन दिवस एक नवीन चॅलेंज आहे तुमच्या समोर. आणि नवीन चॅलेंजला सामोरे जायचं असेल तर आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी खूप मोठी आहे. कारण की या प्लेअर कडे आपण पाहू शकाल सातत्य आहे. परंतु म्हटलं की आज चॅलेंज आहे आणि या चॅलेंजला सामोरे जात असताना थोडेसे बॅकफुटला आहेत. बॅट थोडीशी खामोश आहे, परंतु एक मोठा फटका लागलाय, त्याने कॉन्फिडन्स येईल. नेक्स्ट बॉल योग्य त्या ट्रॅकवर पाहायला मिळाला. आता 4 षटकांचा अगदी खेळ समाप्त झालाय. धावफलक आहे 39 या अंकांवर. जी सरासरी आतापर्यंत मेंटेन केली होती 10 ची, ती थोडीशी कमी झाली. 9.90 ची सरासरी. हे आता मात्र आपण बघू शकतात ऑन स्क्रीन. इथून अमित पाटील आणि रोहित किनी दोन्ही एक्सपिरियन्स आहेत. असं होणार नाहीये की इथून नवतरुण उभारतेच येत आहेत, कारण की बरेच वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहेत
आज वयाची 25 ते 30 वर्ष फक्त आणि फक्त क्रिकेटला दिल्यात या खेळाडूंनी. आज आपल्या गावाकरिता असो, आज आपल्या समाजाकरिता असो, सातत्याने रुजू झालेत आणि क्रिकेटचं जे ब्रीद वाक्य आहे ना ते अंगी बाळगलंय. कालही तुझा होतो, आजही तुझा आहे आणि शेवटपर्यंत तुझा राहील. हे क्रिकेटचं जे अमूल्य ब्रीद वाक्य आहे हे खूप सुंदर पद्धतीने या दोन्ही खेळाडूंनी हाताळलं असताना एक दर्जेदार खेळ आकारला गेला. 39 अंकांवर स्कोर कार्ड 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. बघा सध्या दोघेही असतात, अमित आणि सागर एकमेकांना मिठी मारली, दोघेही हसलेत, परंतु या षटकानंतर कोणाच्या चेहऱ्यावर हास्य कायम राहील हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. सध्याच्या स्थितीला 39 वर 2 ही स्थिती आपण नेहाली स्वरांगी वॉरियर्स या संघाची आपल्याला बघायला मिळते. करंट रन रेटचा विचार केला आपण तर 9.75 या स्थितीने आपण बघतोय. सागर कुडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, रोहितच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय, सीमारेषा पार चौकार येतोय. श्रीकांत ठाकूर स्वतः संघमालक आहेत. थोडीशी क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं मागच्या 2-3 चेंडूंवर तर थोडंसं खराब बघायला मिळालं श्रीकांत ठाकूर यांच्याकडून. आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 4च्या साह्याने 43 धावा धावफलकावर. धावगती वाढवण्याचं काम करताना रोहित किणी आपल्याला बघायला मिळतोय. सागरवर पूर्णपणे अटॅक केलाय, सागरला सेट होऊ दिलं नाही. पहिल्या षटकाचा 20 धावा आल्यात, त्यानंतर आता चौकार. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होताना सागर कुडू राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. उजव्या हाताने पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. अव्वळीला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. विहा 11 भामटपाड्याच्या स्टँड मध्ये चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. पूर्णपणे बॅकफुट वर पाठवलं गेलंय सागरला. पहिल्या षटकात 20 धावा आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार म्हणजे तब्बल 8 चेंडू मध्ये 28 धावा खर्ची केलेल्या आहेत सागरने. काय म्हणशील आदेश, ज्या अनुषंगाने फलंदाजी करतोय रोहित किणी आणि थोडस बदल केलं होतं फलंदाजीच्या लाईन मध्ये अमित पाटीलने, कौतुक करावं लागेल. नक्कीच ही परिपक्वता आहे या खेळाडूची आणि खूप सुंदर पद्धतीने आता अनुभवाचा फायदा. फुलर लेंथ आहे परंतु डाऊन द लेग. पंचांकडे अपील तर केली होती परंतु पंचांनी अगोदरच दर्शवलं डाऊन द लेग आहे. इथून अगदी म्हणायचं झालं तर एक सिंगल धावी स्कोर कार्ड वर जॉईंट होत आहे. पंचांचा इशारा अगदी आपण बघू शकता की बॅटने हा चेंडू यस लागला गेला डेफिनेटली आणि एक धावी स्कोर कार्ड वर जॉईंट होईल. धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 48 अंकांवर. बघा जो सातत्य आहे ना ठेवलंय. दोन्ही खेळाडू ज्यामध्ये मी म्हटलं की लेदर क्रिकेट मध्ये सुद्धा रुजू आहेत. ग्रामीण स्टार लेदर क्रिकेट या संघातून नेहमीच खेळताना ते बघायला मिळतात. दोन्ही स्विच खेळण्याचा प्रयत्न यावेळेस स्टँडच्या मधोमध सापडलाय. खराब शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल. लेग बिफोर द विकेट ऍब्सोल्युटली प्लम. फलंदाज बाद. मी म्हटलं होतं की दोघेही हसतात परंतु या षटकानंतर कोण असेल तर सागर कुडूने पुन्हा एकदा आलिंगन दिलं आणि अमित पाटीलला पूर्णपणे पायचीत पकडलं गेलंय. क्लीन मिडल स्टंपवर मात्र हे पायचीत पकडलं गेलंय. अमित बाद झालाय. रोहितला काहीतरी समजवतोय की उर्वरित 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि ह्या 8 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण नेहाली स्वरांगी वॉरियर्सचा विचार केला तर अजूनही गुणांची पाटी कोरी आहे. त्यामुळे 2 गुण शोधत असतील. या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर विजय खूप महत्वाचा आहे. तर एका बाजूने 3 सामने खेळलाय आणि फक्त 2 गुण जय बजरंग बिरवाडीच्या नावावर आहेत. तर दोन्ही आयकॉन आपण बघतोय सागर कुडू, दुसऱ्या बाजूने अमित पाटील हे विजयाच्या प्रतीक्षेत असतील. कम्मालीची गोलंदाजी 2 गोलंदाजांनी केली, प्रथमेश आणि त्यानंतर आपण बघितलं तर दीपेश. परंतु सागर थोडासा महागडा ठरतोय. इथे कमबॅक केलंय. अमितला बाद करून त्याने बरेच काम करून दिलेलं आहे परंतु येणारे 8 चेंडू खूप निर्णायक असतील. 48 3 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका आपल्याला बघायला मिळाला. क्लीन मिडलला मात्र चेंडू होता परंतु बॅट आधीच वाढली होती. डाव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार चौकार. राऊंड द विकेटने मारा करतोय परंतु पूर्णपणे हेरलं. चेंडू यॉर्कर लेनचा होता परंतु काय जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळतोय रिप्ले मध्ये आणि खरोखरच हर्षचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना सागर गोलंदाजी ट्रॅक वर शेवटचा चेंडू असेल. यावेळेला त्रिफळाचित होताना फलंदाज बॅक टू डकआउट होतोय. डाव्या एसटीवरची बेल्स उडालेली आहे. सागर कुडूने घेतल्या 2 विकेट परंतु 2 षटकामध्ये तब्बल 33 धावा खर्च केलेल्या आहेत.
घेऊया छोटासा डीजे ब्रेक आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. तर 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्येचा आपण विचार केला, माफ करा 5 षटकांचा, तर 52 धावा 4 गडीच्या मोबदल्यात आदरणीय मिलिंदजी काशीनाथ किणी साहेब, शिवसेना शाखा प्रमुख खरट्टारा यांच्या माध्यमातून शेवटच्या दिवशी फायनलच्या दिवशी 500 आईस्क्रीमचं वाटप करण्यात येईल. त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. तर मिलिंदजी किणी साहेब, मराठी दणका, शिवसेना शाखा प्रमुख खरट्टारा हे सातत्याने आपण बघतो या विभागामध्ये कुठेही स्पर्धा असू द्यात. भाडुली प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांनी मला कॉल केला होता की मनोज मी येतोय असं, परंतु काही कारणास्तव मी त्यांना म्हटलं की आले तर मला कॉल करा, परंतु काही कारणास्तव त्यांना जमलं नाही. परंतु मासवण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांनी 500 आईस्क्रीमचं वाटप केलं होतं. त्यानंतर दरवर्षी एप्रिल ही आपली 14 जानेवारी हा संक्रांतीचा दिवस आगरी प्रीमियर लीग मध्ये असतो आणि तिळगुळ वाटप हे सुद्धा काम ते करतायत. परंतु इथे आपण बघितलं तर यावेळेला मात्र संक्रांत ही नंतर आहे. तर वळतोय सामन्याकडे. धावसंख्या आपण बघितली तर 52. आदेश 52 रन्स ऑन अ कार्ड. एक चांगली सुरुवात करून दिल्यानंतर रोहित किणी अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. तो सेट फलंदाज आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर स्वतः संघ मालक आपण बघू शकतात श्रीकांतजी. गोलंदाजी ट्रॅकवर शरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न अजितजी मात्रे दर्शवतात. व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धाव या ठिकाणी जॉईंट होईल. एक अतिरिक्त धावीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 53 या अंकांवर. जी धावसंख्येचा आघात झाला होता त्याला अंजामापर्यंत नेणं आता रोहित किणीच्या माध्यमातून केलं जाईल का, एकेंडने यश आहे. झुरकास मारण्याचा प्रयत्न अगदी बघू शकाल यावेळेस बीट झाले. थोडस चेंज ऑफ पेस बघायला मिळालं. अगदी थोडीशी फ्लाइट दिली गेली होती. जास्तीत जास्त आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता आणि पिचिंग सुद्धा ॲक्युरेट बघायला मिळाली. तिथून सरळ यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये हा चेंडू विजावला जातोय. डॉट बॉल. 53 या अंकांवर स्कोर कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याची शैली. जागोजागी खेळतायत. सेट आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत ती कामगिरी करावी लागेल. जो आगाज तुम्ही करून दिलाय अंजामापर्यंत नेणं महत्वाची भूमिका आहे. रामायणामध्ये आपण बघितलं असेल अंगदचा पाय कोणी हलवू शकला नाही आणि क्रिकेट मधील हा अंगदचा पाय जाग्यावर स्थिर आहे. पुन्हा एकदा श्रीकांत गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस स्क्वेअरकटचा फटका आहे खूप सुंदर पद्धतीने डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलंय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय, जोपर्यंत चेंडूची उचली फेकी, तोपर्यंत या 2 धावा सहज रीतीने कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीच्या साह्याने दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचलंय. 55 या अंकांवर 55 रन्स ऑन अ कार्ड. 4 गडीच्या मोबदल्यामध्ये अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे मैदानाच्या आतमध्ये. श्रीकांत ठाकूर अगदी आपण बघू शकाल स्वतः संघ मालक आहेत. आउटसाइड ऑफ. यावेळेस पंचांचे दोन्ही हात समांतर निघालेत. एक धाव अवांतर मिळेल. एक अवांतर धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 56 या अंकांवर. आधी क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षकामध्ये थोडंसं संभाषण होतंय की बॅटची एज लागली होती की काय, परंतु अगदी रिप्ले मध्ये सुद्धा स्पष्ट बघू शकतात जवळ बॅट आणि चेंडूंचा समन्वय न होताना जास्तीत जास्त आउटसाइड ऑफ आहे. एक अतिरिक्त धाव मिळते 56 या अंकांवर स्कोर कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा रोहित स्ट्रॉंग फिनिश करून द्यावा लागेल. समोरच्या शेंकड्याला बॅक टू द बॉलर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस बघायला मिळालं. इथून डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये आता मात्र अवंदरच्या रूपाने धावा या ठिकाणी मोजल्या जातील. 2 धावा येत आहेत दुहेरीच्या मदतीने. स्कोर कार्ड आहे 58 या अंकांवर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथून शेष असणार आहे. 58 धावा लागल्यात. एखादा जर मोठा फटका लागला तर धावसंख्या जे आपण बघू शकतायत त्याला आकार येणार आहे. म्हणूनच हा आकार देण्याकरिता थोडासा इथून कामगिरी सुद्धा त्याच पद्धतीने असायला हवी आहे. चांगली फलंदाजी केली आतापर्यंत रोहित किणी याने. 14 चेंडूंकडे 32 धावेंवर तो खेळी करतोय. इथून पुढील बॉल.
शहरापासून यावेळेस दूर फेकला गेलाय. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी रेफर केलं गेलंय. वाईट या ठिकाणी चेक केला जाईल. तर अंपायर या ठिकाणी आशुतोषजी विवारे सर उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून हे चेक केलं जाईल. इट्स वाईट पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं गेलं. हेच तर महत्व आहे ना. जेव्हा मात्र विश नेटवर्क जिथे तिचे सिच्युएशन गंभीर तिथे तिथे विश नेटवर्क मात्र खंबीरपणे उभा. आउटसाइड ऑफ होता, जास्तीत जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि जिथून वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव यावेळेस स्कोर कार्डवर जॉईंट होईल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने 59 धावा. नक्कीच ज्या पद्धतीने म्हणायचं झालं स्वतः संघ मालक आहेत श्रीकांतजी ठाकूर साहेब, आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आज वयाची 50वी ओलांडले, परंतु क्रिकेटचं वेळ हे मात्र कमी झालं नाहीये. म्हणून मी म्हटलं की क्रिकेटला वयोमर्यादा राहिली नाहीये, टॅलेंटला मुभा राहिली नाहीये. आणि म्हणूनच जिथून क्रिकेट हे एक मात्र मूलभूत गरज बनलंय आज लहानांपासून थोरल्यांपर्यंत. आणि अगदी आपण बघू शकता त्यांचे सुपुत्र तडम्यांच्या रिझर्व्ह मध्ये सुसज्जित केले गेले. संकल्प ठाकूर म्हणजेच पिताश्रींच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न अगदी आपल्याला बघायला मिळतोय. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न, खराब शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल. धावा जर सरळ बॅटने येत आहेत तर बॅट अक्रॉस करण्याची गरज आहे का, हे खूप महत्वाचं, कारण की वेळ राहिला नाहीये तुमच्याकडे. शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी शेष आहे. 59 या अंकावर स्कोर कार्ड. आता शेवटचा अंतिम चेंडू, चांगली गोलंदाजी श्रीकांत यांनी करून दाखवले मैदानाच्या आतमध्ये की माझ्यामध्ये अजून सुद्धा क्रिकेट मी जिवंत ठेवलंय. अप्रतिम. फुलरलेनची डिलिव्हरी ऑन साइडला वळवले, क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने. मिड विकेट रिझन मध्ये थोडीशी गफलत बघायला मिळाली आणि जोपर्यंत झेल सुटला, परंतु एक एंडने मात्र विकेटचं पतन होत असताना धावचीच्या स्वरूपाने रोहित किनी यांना परतावं लागतंय. एक इनिंगचा खेळ झालाय समाप्त. धावफलक आहून पोहोचले बोर्ड वरती आहे 60 आणि विजयी होण्याकरिता जे लक्ष ठेवलं गेलंय 61 धावेंचं या सामन्यामध्ये बॉन व्हायचं असेल तर जय बजरंग बिरवाडी या संघाला बनवाव्या लागतील. येणारा 6 षटकांमध्ये 61 धावा. यानंतर होणारा सामना रिहान सुपर किंग्स बहाडोली आणि क्रिएटिव्ह 11 माकणे या दोन्ही संघाने टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचा आहे. नाणेफेकीचा कॉल त्या दिशेने केला जाईल. बघा 60 धावा लागल्यात, 61 धावेंचा पाठलाग करावायचा आहे. एकंदरीत जी धावसंख्या म्हणायची झाली तर 10.20च्या घरामध्ये अप्रतिम पद्धतीने हाताळली गेली, कारण की या खेळपट्टीवर धावा थोड्याशा चेज होणं हे थोडंसं अवघड आहे. परंतु या अवघड कामगिरीवर तुम्हाला चांगलं काम हे मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आगरी प्रीमियर लीग 2025चा थरार रणचितच्या दिशेने आपण वळणार आहोत. जाऊया थेट टॉस बॉक्स मध्ये, घेऊया एक डीजेला संधी आणि टॉस त्या ठिकाणी होणार आहे. धन्यवाद. योगीजी तरे साहेब, आपण थोडं पाण्याची व्यवस्था करा. एक बॉक्स घेऊन या फक्त प्लीज. चला विनंती करतोय रिहान सुपर किंग्स बहाडोली आणि क्रिएटिव्ह 11 माकणे दोन्ही संघाचे कर्णधार चला टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर रुपेजी पाटील आपणास विनंती करतोय की आपण जॉईंट व्हायचं आहे टॉस बॉक्स मध्ये.
अगदी दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक ठिकाणी आपण बघू शकता प्राक्तन किनी आणि त्यानंतर जतीन. रुपेजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. आफ्टरनून सेशन आहे. या आफ्टरनून सेशन मध्ये आपण पाहू शकता विश नेटवर्क लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जॉईन झाले आहेत त्या सर्वांचं आपण स्वागत करतोय. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस या ठिकाणी जातोय. रिहान सुपर किंग बहाडोली आणि क्रिएटिव्ह इलेव्हन माकडे. APL असं कॉल आहे अँड दॅट्स 2025. सो नाणेफेकीचा कॉल जिंकलाय क्रिएटिव्ह इलेव्हन माकडे या संघाने. रुपेजी पाटील आपण शुभेच्छा देऊयात आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानपन्न व्हा. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. जतीन, निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. मागील सामन्यामध्ये खूप चांगल्या कॉन्फिडंटने खेळ झाला, कारण की सुरुवातीमध्ये जेव्हा आपण 3 षटकांमध्ये 18 ते 20 धाब्यांवर होता, पण तदनंतर रोहनची फलंदाजी अतिशय उल्लेखनीय राहिली. काय म्हणशील त्याबद्दल? खूप सुंदर फलंदाजी केली रोहनने, त्याच्यामुळे मॅच जिंकलो. तसं म्हणायचं गेलं तर आमच्यामध्ये खूप जास्त 8 नंबरपर्यंत बॅटिंग लाईन आहे, पण थोडी मॅनेजमेंट नाही जमत, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. मग या मॅच मध्ये गेम प्लॅन कशा पद्धतीने असेल? का जो फलंदाज चांगला आहे त्याला वर आपण पाठवा, जो थोडासा बॅकफुटला आहे त्याला थोडं मागे ठेवा, हे कॉम्बिनेशन कसं असेल? आता नक्कीच आम्ही कॉम्बिनेशन थोडं चेंज करूया. फिर प्लेइंग इलेव्हन मध्ये काही चेंजेस आहेत? नाही, सेम टीम. सेम टीम असेल. शुभेच्छा असतील. जर टॉस जिंकला असता प्राक्तन निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं, पण आमचं बेनिफिट पण आहे की आम्ही पहिली मॅच आम्ही बॅटिंग करून जिंकलोय, तर आता पण आम्ही हेच प्रयत्न करू की 70च्या आसपास धावा ठेवायचा प्रयत्न करू. नक्कीच तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. आफ्टरनून सेशन मध्ये शुभेच्छा देईन, कारण की मॅच ऑन आहे. सो टॉस जिंकला या ठिकाणी क्रिएटिव्ह इलेव्हन माकडे या संघाने, आणि प्रथमतः निर्णय घेतलाय की आम्ही गोलंदाजी करू, आणि फलंदाजीचं आव्हान या ठिकाणी दिलं गेलंय रिहान सुपर किंग बहाडोली या संघाकडे. जाऊया आपण थेट समालोचन कक्षामध्ये, जिथे दिग्गज समालोचक मनोजी पाटील आणि त्यांच्या समवेत व्हॉइस ऑफ वाडा अक्षयजी पांडव सर जॉईन होत आहे. थँक्यू सो मच. कॅमेरा. धन्यवाद आदिश. सध्या मॅच मैदानामध्ये सुरू आहे. जय बजरंग बिरवाडी सध्या मैदानामध्ये फलंदाजी करताना यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कॅच कॅरी झालाय, विकेट मिळेल, माघारी परतावं लागेल बॅटरला. खेळाडू बाद. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. बॉल खूप काळ हवेमध्ये राहिला आणि 38 सर्कलची जी पाबंदी होती त्या घेऱ्याच्या बाहेर येताना एक चांगला कॅच तिथे कॅरी झाला, विकेट मिळाली, माघारी परतावं लागलं बॅटरला. महेश किनी जिथे स्वस्त्यात बाद झालाय. मनोज पाटील आमच्या सोबत समालोचक कक्षामध्ये आहे. मनोज, 60 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या ओव्हर मध्ये विकेट जाणं कितपत योग्य वाटतंय? 60 धावा खूप काही सांगून जातात, आणि पहिल्या षटकात पहिला गडी बाद होतोय, तर कुठेतरी थोडासा बॅकफुटवर पुन्हा एकदा पाठवण्याचा प्रयत्न दिसतोय अमित पाटील अँड कंपनी. निहाली स्वरागी वॉरियर्स संघ विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकताना आपल्याला बघायला मिळतोय. ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे, पहिल्या षटकात विकेट जाणं आणि अमित पाटीलचं फॉर्म मध्ये येणं. तुम्ही सुद्धा अमितला खूप जवळून बघितलंय, त्यामुळे अमितचं फॉर्म मध्ये येणं हे जय बजरंग बिरवाडीसाठी धोक्याची घंटा आहे. निश्चित अमितचा फॉर्म मध्ये येणं याच मॅच मध्ये नाही, यानंतरच्या ज्या मॅचेस आहेत त्यामध्येही महत्वाचं ठरू शकतं. कारण आपण IPL मध्ये मुंबई इंडियन्स संघ सुरुवातीच्या 2-3 मॅच पराभूत झाल्यानंतर ही क्वालिफाय होताना त्यांना पाहिलंय. तसंच काहीतरी चित्र या स्पर्धेमध्ये होऊ शकतं. पहिल्या 2 मॅचेस जरी पराभूत झालेत तर यानंतरच्या मला वाटतं 3 मॅचेस आहेत, यानंतर 2 मॅचेस आणखी बाकी आहेत. टोटल 3 मॅचेस आहेत. जर 3 जिंकल्या तर क्वालिफायच्या रेस मधला जो क्यू जो प्रत्येक टीमला आपल्या नावासमोर पाहिजे तो त्यांच्या समोर ही लागू शकतो. मात्र त्याकरता इथनं मेहनत करावी लागेल. अमित पाटील यावेळेस ऑफस्टॉपच्या बाहेर ठेवलं, जाणून बुजून बाहेर ठेवलं होतं. फलंदाजाने मोठा फटक्याचा प्रयत्न करावा आणि त्यावर विकेट मिळावी. चांगली गोलंदाजी करतोय. आपला जो एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, तो इथे शेअर करतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. जाणून बुजून काही बॉल ऑफस्टॉपच्या बाहेर लोअर फुलटॉस पद्धतीने हाताळले जातात, कारण त्यावर आघात करणं जे कधीतरी धोकादायक ठरतं. आता एकाच विभागातील 2 खेळाडू एकमेकाच्या विपक्षामध्ये, एका बाजूने अमित पाटील तर समोर तुषार किनी त्याच्या विपक्षामध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. इथे बॅकलिपला खाली गेलं. चांगली रणनीती आहे. तुषारला ठाऊक आहे थोडासा वेळ त्याला स्वतःला द्यावा लागेल, कारण त्याचीही फलंदाजी तेवढी चांगली राहिलेली नाहीये. त्यामुळे इथनं बहरात येण्याचा प्रयत्न तोही करेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सर्कल असताना जाऊन पोचते ती एकंदर 3 या आकड्यावर.
आतापर्यंत एकंदर 3 चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर 3 ही धावसंख्या दाफलकावर आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका 38 सर्कलच्या क्षेत्ररक्षकाला गुंगारा दिलाय, त्यामुळे 2 करता कॉलिंग असेल आणि संत गतीचं क्षेत्ररक्षण हर्षनं जोपर्यंत बॉलला उचललं 2 धावा सुरक्षिततेनं तिथे धावफलकावर जोडल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावफलक जर आपण पाहिलं तर ते जाऊन पोचतं एकंदर 7 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 7 ही धावसंख्या धावफलकावर आहे. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं ना तर 4 बॉल झाले तिथे डिजिटल स्कोररच्या माध्यमातून 5 चेंडू काउंट झाले. ऍक्च्युली 4 चेंडू झाले. 4 चेंडू आणि 5 धावा आहेत. ओके, इथे थोडस चुकून झालेलं डिजिटल स्कोररच्या माध्यमातून. गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होते. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता अमित पाटील. यावेळेस मात्र बॅकलिपला खाली केला, अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिडॉन मध्ये जो खेळाडू आहे त्याला जाणून बुजून थोडस वाईट ठेवलंय आणि त्याचाच फायदा मिळाला. इथे जर आपण पाहिलं तर 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली, ज्या 1च्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर ते 6 या आकड्यावर. सुरुवात खूप महत्वाची आहे आणि आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय आणि त्यामध्ये 6 धावा आहेत. फटका समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात उडवलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इथे डावाच्या सुरुवातीला आणि डावाच्या शेवटी मनोजजी 2 विकेट्स या ओव्हर मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. म्हणजे पूर्णपणे आपण बघितलं तर जयभजन बिरवाडी संघाला बॅकफुटवर पाठवण्याचं काम अमित पाटीलने केलेलं आहे. नवीन फलंदाज प्रतीक मैदानात येईल तोपर्यंत आपण युट्यूबच्या माध्यमातून कमेंट्स आलेत. आतापर्यंत अक्षय सर तुम्ही सुद्धा बघितलं असतील, खेळाडूंबद्दल बोललं जातंय, पंचांबद्दल बोललं जातंय, समालोचकांबद्दल बोललं जातंय आणि डीजे किंवा या स्पर्धेचं आयोजन नियोजन. परंतु एक इथे असा फॅन आहे की त्यांनी योगेश तरे शर्ट 1 नंबर आहे तुमचा अशी कमेंट केलेली आहे. तर पूर्णपणे बघा योगेश तरेचे फॅन सुद्धा इथे आहेत या लाईव्ह मॅच बघण्यामध्ये. तर त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय योगेश तरे यांच्या माध्यमातून. निश्चित प्रेक्षक आहे आणि प्रेक्षक राजा कधी काय हेरेल त्याचा भरोसा नाही. आणि इथे हे प्रेक्षक जे आहेत ज्यांनी खूप चांगल्या कमेंट्स केल्यात. काही फनी कमेंट्स ही गरजेच्या असतात मनोजजी, कारण ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर हास्य येतं आणि हास्य हे माणसाच्या आयुष्याकरता खूप महत्वाचं आहे. कारण असं म्हटलं जातं वैद्यकीय भाषेमध्ये की हसल्यानं तुमचं आयुष्य वाढतं, त्यामुळे हसलं पाहिजे आणि ते हसवण्याचं काम काही प्रेक्षक आपल्याला करतायत, त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. आणि लाईव्ह चॅटच्या माध्यमातून दिनेश किणी, जांटेन इंटरप्राइजेस, बहाडोली हे खूप क्रिकेट प्रेमी आहेत. कुठेही स्पर्धा असू द्या आणि आम्ही कुठेही समालोचन करू द्या, त्यांचं आमच्या प्रति प्रेम हे आम्हाला नेहमीच मिळतंय. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच जांटेन इंटरप्राइजेस, दिनेश किणी. आणखी एक छान कमेंट आहे सुमित सोनार यांची, थोड्या वेळाने तीही आपण वाचून दाखवू. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे वळवला गेलाय, जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. सुमित सोनार ज्यांनी कमेंट केली या स्पर्धेच्या माध्यमातून की समालोचन तर गोड आहेच, कॅमेरा वर्क त्याबद्दल आपण बोलू. कॅमेरा वर्क आणि सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेला एक डायलॉग आहे झापूक झुपूक, अगदी ही स्पर्धा त्या पद्धतीने रंगती असं ते म्हणतायत. खूप छान कमेंट येत आहेत त्यांच्या माध्यमातून. आणखीन एक कमेंट आले विशाल पाटीलची, योगेश भाऊ तुम्ही आमचे हिरो आहात. मैदानाच्या आतमध्ये हिरो आहेत, त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही. तर वळूया सामन्याकडे. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित किणी येतोय गोलंदाजी मार्कवर. एका बाजूने प्रतीक पाटील आहे, दुसऱ्या बाजूने दीपेश पाटील. दोघांना खेळपट्टीवर पाय रोवून उभं राहावं लागेल. एक सिंगल यावेळेस धावफलकावर जोडली गेली, ज्या एका सिंगलच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर 8 या आकड्यावर. संत गतीचा खेळ तो सध्या मैदानामध्ये सुरू आहे, कारण विकेट्स गेल्यात. मी मगाशी आधीच्या मॅच मध्ये म्हटलं ना की 6 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या 2 ओव्हर तुम्हाला विकेट्स वाचवून खेळ करावा लागतो आणि इथे नेमका उत्तरार्धामध्ये आतापर्यंत म्हणून जे आपण पाहिलं ना तर ती चूक सातत्यानं होतीये. सुरुवातीच्या ओव्हर मध्ये विकेट जात आहेत. यावेळेस जर आपण पाहिलं तर बॉल थोडा काळ हवेमध्ये होता, तिथे अपेक्षा निर्माण झाल्या होत्या की विकेट्स मिळू शकते की काय, मात्र निर्जन स्थळी हा बॉल पडला आणि तिथनं जोपर्यंत उचलला गेला 2 धावा त्या सुरक्षिततेने मिळाल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या एकेरीकडनं दुहेरीकडे वाटचाल करते. 10 ही धावसंख्या 2 विकेटच्या पतनानंतर.
थोडीशी इथे चुकी होताना आपल्याला बघायला मिळते अमित कडून. बॉल क्लिअर केला असता, कलेक्ट झाला असता हातामध्ये, तर कदाचित दीपेश पाटीलला माघारी जावं लागलं असतं. इथे रिव्हर्सचा फटका, चेंडू वन बाउन्स निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. हे 4 धावा एक जय बजरंग बिरवाडी संघासाठी. मात्र आशेचा किरण आपल्याला बघायला मिळेल. या 4 धावा खूप काही सांगून जातील. थोडासा आत्मविश्वास सुद्धा वाढला असेल दीपेशचा. प्रतीक आणि दीपेश अजून 1-2 षटकं खेळतील तर सागर कुडू आयकॉन खेळाडू अजूनही डगआउट मध्ये पॅड बांधून आहे, तो येणं बाकी आहे. त्याच्यावरचं थोडंसं दडपण कमी होईल हे दोघे जर अजून 1-2 षटकं खेळतील तर. परंतु नुसतं खेळण्याबरोबर खेळून जमणार नाही, तर खेळपट्टीवर उभं राहून सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. धावफलक हलतं ठेवावं लागेल, कारण गोलंदाजाला तुम्हाला चुका करण्यास भाग पाडावं लागेल. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला फील्ड करतोय, इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या सुरक्षित पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक 16 या आकड्यावर. एकंदर 5 चेंडूचा खेळ झाला. या 5 चेंडू नंतर 16 धावा या धावफलकावर आपण पाहतोय. रोहित किनीच्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. थोडासा महागडा जरूर ठरलाय, कारण या ओव्हर मध्ये आतापर्यंत त्यानं 10 धावा खर्च केल्यात. मॅचच्या तुलनेनं जर आपण पाहिलं तर प्रतिषटक 10 ची गरज आहे, आणि तिथे जर 10 धावा प्रत्येक ओव्हर मध्ये आल्या तर मग सुस्थिती आहे असं म्हणावं लागेल. चांगला बॉल व्हेरिएशन केलं, पेस मध्ये बदल केला, फलंदाजाला ओळखू दिलं नाही, विकेटच्या मागे घेऊन गेला, निर्धावाच्या स्वरूपाने ओव्हर कंप्लीट केली. काही कमेंट्स आहेत. राहुल पटेल यांची कमेंट येते, चांगलं समालोचन होतंय त्याबद्दल धन्यवाद. आणखी एक कमेंट आहे सचिन घरत यांची, की आगरी भाषेमध्ये समालोचन झालं पाहिजे. मात्र मी मागच्या वर्षी उल्लेख केला होता की आम्हाला गर्व आहे आमच्या आगरी भाषेचा, कारण आमची वेगळी बोली भाषा आहे जी जगामध्ये वेगळी आहे. आम्हाला त्या भाषेचा निश्चित गर्व आहे. मात्र हे क्रिकेटच्या मॅचेस आहेत ना, जिथे या मॅचेस वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळे प्रेक्षक पाहतात आणि त्यांच्याकरता भाषा समजणं थोडंसं कठीण जाऊ शकतं. म्हणून आपण जी महाराष्ट्राची बोलीभाषा आहे, महाराष्ट्राचा अभिमान आहे, त्या मराठी भाषेमध्ये आपण हे समालोचन सर्वांपर्यंत पोहोचवतोय. त्यानंतर दक्ष पाटील म्हणतात की हर्ष दादाचं नाव घ्या. तर उमरोळी एक्सप्रेस म्हणून हर्षला पूर्ण आगरी समाज आणि या पंचक्रोशीमध्ये ओळखलं जातंय. तर हर्षवर एकदा कॅमेरा फिरला पाहिजे. आणि हर्ष, आपण सुद्धा हात वर करा, कारण खूप फॅन तुमची युट्यूब लाईव्ह मॅचेस बघतायत. आणि ज्यांनी आगरी भाषेत समालोचन करायला सांगितलंय त्यांना मी सांगू इच्छितो की आपला दिलीप पाटील आपले समालोचक आहेत, खानिवड्यावरून बिलॉंग करतात. तर एकदा त्यांना सुद्धा बोलवा. आयोजकांना मी विनंती करतोय, खूप कॉमेडी करतात, खूप मजा येईल. 16 धावा आहेत 2 विकेटच्या बदलानंतर. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अमित पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय, बहरात दिसतोय, चांगला खेळ त्याच्याकडनं पाहायला मिळतोय आणि तीच अपेक्षा आहे टीमला त्याच्याकडनं. मात्र एका बाजूनं दीपेश पाटील हे नाव या मॅच मध्ये चर्चेला येते. चांगली बॅटिंग त्यानंही केली आहे. 24 चेंडूचा खेळ आहे, 45 ची गरज अजूनही विजया करत आहे. 24 बॉल 45 या मॅचला जिंकण्याकरता तुम्हाला बनवायचे आहेत, आणि त्या कशा पद्धतीने बनवल्या जातील ते आपल्याला हे मॅच मध्ये बघायचं आहे. 24 चेंडू आणि 45 धावा. अमित पाटील गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. प्रतीक पाटीलच्या बॅट मधून एकदा वेतन आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हर्ष पुढे सरसावला, चेंडूला उचललं, फेकलं, तोपर्यंत एकच धाव. प्रतीक पाटील थोडासा स्ट्रगल करतोय. बहाडोली प्रीमियर लीग गाजवली होती, परंतु इथे प्रतीकला मात्र सांभाळून खेळावं लागेल. उर्वरित षटकं आहेत ती म्हणजे 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूने नेहाली सुरांगी वॉरियर्स, दुसऱ्या बाजूने जय बजरंग बिरवाडी. डॉन भाऊजींची सुद्धा कमेंट आलेले आहे. स्वप्नील पाटील डॉन. योगेश तरे सोना मुंडा दिसतो. पुन्हा एकदा अमित पाटील दुसरा चेंडू घेऊन येईल. राईट आर्म राऊंड द विकेट आता मारा करतोय. फुलटॉस चेंडू होता, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलं जाते. चेंडू निघून जातोय दन 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 करत. 4 धावांसाठी चौकार येतोय. काय म्हणतील अक्षय सर, या चौकाराने आत्मविश्वास वाढला असेल, कुठेतरी समीकरण आहे ते थोडं बदललेलं आहे. निश्चित खूप निर्णायक क्षणी महत्वाचा चौकार आलाय. आशेचा किरण आपण म्हणतो ना, तो आशेचा किरण हा चौकार आहे. कारण ऑफस्टंपच्या बाहेर जागा दिली, फुलटॉस दिला आणि तिथे अगदी चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकारामध्ये परावर्तित केलं. या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावा ज्या आहेत ना त्या सुस्थितीमध्ये आल्यात. कारण प्रतिषटक तुम्हाला 10 जोडायचे आहेत, 21 लागल्यात 2.2 नंतर.
पुन्हा एकदा अमित पाटील राऊंड विकेटने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला दीपेश पाटील एलिव्हेशन बनवलं, लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा 4 धावांकरिता हे 2 चौकार जय बजरंग बिरवाडीच्या स्टँड मध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करून गेलेले आहेत. 2 चेंडूंवर 8 धावा आलेल्या आहेत तब्बल. आणि अमित पाटील सारख्या गोलंदाजाला टार्गेट केलेलं आहे, जे प्रमुख अस्त्र आहे. व्हेरिएशन, त्याच्यानंतर गतीमध्ये परिवर्तन, अचूक टप्प्यावर भेदक मारा करण्यामध्ये माहिर असलेला हा गोलंदाज आहे. आणि आतापर्यंतच्या 7 पर्वामध्ये पूर्णपणे छाप पाडलेला असा हा एकमेव खेळाडू आहे अमित पाटील. परंतु इथे थोडासा बॅकफुटवर आज आपल्याला बघायला मिळतोय. अमित पाटील त्याला सूर सापडत नाहीये, अडचणीमध्ये आहे. होतं, प्रत्येक क्रिकेटरच्या आयुष्यामध्ये असे दिवस येतात आणि सध्या त्या दिवसामधनं अमित जातोय. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे, तिथे झेल सुटलाय. बघा मी म्हणतो ना, मी नेहमी समालोचनामधनं म्हणतो की तुम्ही तुमची झोप खराब करून मेहनत करताय, तुम्ही जीवाच्या आकांताने प्रयत्न करताय, तरीही तुमच्या बरोबर जर काही चांगलं होत नसेल तर मग त्यावेळी स्वतःला सांगण्याची ही वेळ आलेली असती की आपण खराब नाही होत, आपल्यामध्ये चुका नाही आहेत, आपली वेळ खराब आहे आणि ही वेळ बदलवण्याकरता मला मैदानामधनं मेहनत करायची. ते सध्या अमितला करणं गरजेचं आहे. कीच हर्षचा विचार केला आपण तर ऍज अ फिल्डर म्हणून खूप मोठं नाव आहे. परंतु आज मोठ्या मॅच मध्ये थोडीशी चूक होताना आपल्याला बघायला मिळते. ही थोडीशी चूक आहे की खूप मोठी चूक आहे येणारी चेंडू दर्शवेल. इथे आपण बघतोय प्रतीक पाटील हलक्या हाताने चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, रोहित किणीच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. या षटकाचा आपण विचार केला तर 5 चेंडूंचा एकंदरीत खेळ होतोय आणि आतापर्यंत 10 धावांचं हे षटक आपल्याला बघायला मिळते. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना अमित. यावेळेला प्रतीकच्या बॅट मधून 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळेल. 1 धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. थोडीशी खराब फेकी आपल्याला बघायला मिळाली आणि ह्याच कारण आपण बघतोय की शेवटच्या चेंडूवर 2 धावा येताना धावसंख्या आपण बघितली तर 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. देऊया एक छोटीशी संधी डीजेला आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. 40+ अग्री बांधवांसाठी सुद्धा खुशखबर आहे. कमिंग सून. पुढच्या महिन्यात फेब्रुवारी किंवा मग मार्च किंवा एप्रिल, पण नक्कीच सरपाड्याच्या मैदानावर 40+ अग्री प्रीमियर लीगचं दुसरं पर्व असेल आणि त्याची तारीख आपल्याला लवकरच कळेल आपल्या अग्री समाज क्रीडा मंडळ या ग्रुपवर. परंतु तयारीला लागा. 40+ खेळाडू आहेत, त्यांना मी नम्र विनंती करेन की 1-1.5 महिन्याचा वेळ आपल्याकडे आहे. खूप मोठी स्पर्धा ती सुद्धा असते अग्री बांधवांसाठी आणि त्याचं आयोजन सरपाड्याच्या सरगम क्रीडांगणावर होणार आहे अशी आम्हाला आताच माहिती आलेली आहे. धन्यवाद जग्गूदादा अँड कंपनी. निश्चित लेजंड क्रिकेटचा तिसऱ्या पंचांकडे धावसंख्या 28 आहे. 2 विकेटच्या पतनानंतर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. विजया करतात जर आपण पाहिलं तर 33 इथनं अजूनही तुम्हाला भरवायचे आहेत. 11ची सरासरी 3 ओव्हर मध्ये 33 धावा. 9.33 ची सरासरी सध्या धावफलकावर अधोरेखित झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. हर्ष पाटील त्याच्या नावावर शिक्कामोर्तब केली आहे. त्याच्या फॅन्सनं मागणी केली होती युट्यूबच्या माध्यमातून की हर्ष गोलंदाजीच्या ट्रॅकवर यावा आणि हर्ष आलाय. निहाली स्वरांगी वॉरियर्स आणि त्याच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर टीम जय बजरंग बिरवाडी, या 2 टीम मध्ये हा संघर्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, ज्यामध्ये निहाली स्वरांगी वॉरियर्स ज्याने पहिल्यांदा बॅटिंग करताना 60 धावा या धावफलकावर जोडल्या आणि जय बजरंग बिरवाडी टीमला तिथे फलंदाजी करण्याकरता 61 धावसंख्येचं आव्हान दिलंय, ज्यापैकी आतापर्यंत मध्यान्ह झालंय. अर्धा डाव आटोपलाय. या अर्ध्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर 28 2 विकेटच्या पतनानंतर हर्ष पाटील. इथे करंट व्हॉइस आपल्याला ऐकायला मिळाला. वेग आणि एफर्ट लावले होते. फुलर लेंथवर बॉल
योग्य ठिकाणी पडावा म्हणून हे एफर्ट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. करंट व्हॉइस त्याचा कधी कधी वेगळा वापरही होतो. हा करंट व्हॉइस गोलंदाजांकडनं मुद्दामून काढून कमी गतीनं बॉल हाताळले जातात क्रिकेटमध्ये. आपण सातत्यानं ते पाहतो. प्रज्योत अंबिरे जो गोलंदाजीच्या माध्यमातून या पद्धतीचं काम पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये करताना पाहायला मिळतो. यावेळेस अपील आहे, मात्र इथे जर आपण पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेरची पिचिंग होती, त्यामुळे अजित म्हात्रे यांनी लेगबाईचा इशारा दिलाय. 1 रन अतिरिक्तच्या स्वरूपानं धावफलकामध्ये जोडली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 या आकड्यावर जाऊन पोहोचताना चांगली गोलंदाजी करतोय हर्ष पाटील. ही चांगली गोलंदाजी त्याच्या टीमच्या हितार्थ आहे, त्याच्या टीमला पोषक आणि पूरक आहे. कारण इतना खूप जास्त बॅलन्स त्यांच्याकडे नाही आहे आणि जो बॅलन्स आहे त्याला तुम्हाला सांभाळून वापरावा लागेल जर या मॅच मध्ये तुम्हाला तुमचं आव्हान जिवंत ठेवायचं आहे. डू ऑर डाय अशी सिच्युएशन आहे सध्या टीम निहाली स्वरांगी वॉरियर्सला. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे, संधी आहे ते झेलची. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपला जाईल हा कॅच. हर्षच्या खात्यामध्ये जाईल विकेट. माघारी परतावा लागेल फलंदाजाला. विकेटचं पतन प्रतीक पाटीलच्या पारीचा अंत झालाय. विकेट आली आहे, खेळाडू बाद. चांगल्या पद्धतीचा खेळ सध्या सुरू आहे. एका बाजूने चौकार येत आहेत तर कधी एखादी ओव्हर चांगली जातीये. मॅच अल्टीपल्टी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस व्हेरिएशनचा प्रयत्न मात्र तो अंगलट आलाय. ऑफस्टमच्या अतिरिक्त बाहेर राहिला. बॉल वाईटच्या स्वरूपाने येतोय. वाईट बरोबर धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 30 या आकड्यावर 30 ऑन बोर्ड. अजूनही 31 बनवायचे आहेत. येणारे 15 चेंडू शिल्लक आहेत. 15 चेंडू आणि 31 धावा. पुढचा बॉल फुलर लेन, चांगला बॉल तिथे विकेटच्या मागे गेला. फ्लाइंग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक होता. शॉर्ट थर्डमॅन म्हणू शकतो जिथे बॉलला जोवर फील्ड केला. एक सिंगल मिळाली. 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 31 या आकड्यावर. टोटल 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये 6 संघ ज्यांचा खेळ आपण पहिल्या 3 दिवसामध्ये पाहतोय. त्यानंतरच्या ब गटामध्ये 6 संघ ज्यांचा खेळ आपण या पुढच्या 3 दिवसामध्ये आणि फायनल संडे एन्जॉय करण्याकरता अगदी चांगला प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आपल्या सोबत असेल. यावेळेस मात्र लोवर फुलटॉस होता, वळवलंय त्याला. क्षेत्ररक्षक आहे थोडासा दूर. त्याचा फायदा घेतला जाईल का हा प्रश्न होता आणि त्याचं उत्तर दोन्ही बॅटर्सनं दिलंय. वेगानं दौड त्या विकेटच्या मध्ये लावली. चांगली रनिंग बिटवीन विकेट, योग्य त्याचं कॉलिंग आणि त्यामुळे 2 धावा. धावा तुम्हाला मॅन्युफॅक्चर करता आल्या पाहिजेत आणि ते सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक होती तिथे डबल बनवली आणि हेच मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा तुम्ही करता, जेव्हा तुमच्या मनामध्ये भूक वाढवता, तेव्हा निश्चित तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करता आणि ते सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल बॅटरला. खेळाडू बाद.
धावसंख्या जर आपण पाहिली तर पाण्याची गरज आहे. मैदानामधलं पाणी जे आहे ते संपलंय. ग्राउंड स्टाफ आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. ते पाणी त्या बॉक्स मध्ये आपण पोहोचवायचंय. ग्राउंड स्टाफ. अक्षय सर, 4 षटकात 33 धावा झाल्यात. नेहाली स्वरांगी वॉरियर्स या संघाचा विचार केला आपण ना, तर इतके स्ट्रॉंग गोलंदाज त्यांच्याकडे आहेत की अमोल पाटील साखरे सुपर लीग आणि साखरे आगरी प्रीमियर लीग मध्ये तब्बल 4 वेळा मालिकावीर ठरलाय, परंतु त्या गोलंदाजाच्या हातामध्ये अजूनपर्यंत चेंडू सोपवत नाहीत. म्हणजे गोलंदाजी किती स्ट्रॉंग असेल नेहाली स्वरांगी वॉरियर्स या संघाची. निश्चित गोलंदाजी स्ट्रॉंग आहे, मात्र कागदोपत्री नुसते स्ट्रॉंग असून चालणार नाही. तुम्ही ऑन ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये काय करताय ते महत्वाचं आहे. कारण संघ जर तुम्ही पाहिला ना तर संघामध्ये कुठेही कमतरता नाहीये. ज्यावेळेस संघ घेतला कागदोपत्री बनवला त्यावेळेस तो निश्चित स्ट्रॉंग आहे, मात्र मैदानात आल्यानंतर खेळाडू काय करतायत ना त्यावर त्या मॅचचं भवितव्य असतं. आता सध्या जर आपण पाहिलं तर मॅच बॅलन्स आहे. नक्कीच अजूनपर्यंत मॅच बॅलन्सिंग आहे. इथून चांगली कामगिरी करावी लागेल दोन्ही संघातून. आपण बघतो एका बाजूने फलंदाजीसाठी सागर आहे, आयकॉन खेळाडू आहे, तर दुसऱ्या बाजूने जयेश गोलंदाज आहे. सागरला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करावा लागेल. आणि एका बाजूने आपण बघतो इतर अमित पाटील अँड कंपनी पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे चांगली कामगिरी करणं त्यांच्यासाठी तर खूपच महत्वाचं आहे. कारण इथून जर हा पराभव खूप जिव्हारी लागेल. खराब वेळ होती तिला बदलवण्याचा प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतनं करावा लागेल. तिसऱ्या पंचाची मदत वन शॉट आहे असा फिल्डिंग साइड चा आग्रह आहे, त्यामुळे हा तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली गेली आहे. इथे शॉर्ट रन आहे की नाही ते चेक केलं जाईल. मगाशी जे आपण म्हटलो ना की वेळ थोडीशी खराब आहे, मात्र ती खराब वेळ बदलवण्याचा प्रयत्न इथे निहाली स्वरांगी वॉरियर्सला करावा लागेल. आणि तो एक डायलॉग आहे ना जो खूप प्रसिद्ध आहे, रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. वेळ तुम्हाला बदलवता येते, फक्त ती बदलवण्याची धमक असली पाहिजे. आमचे तिसरे अंपायर चेक करत आहेत, ते आपल्याला दर्शवतील नेमकं काय घडलंय. सागर कोडीने लगातार 3 षटकार मारले, तर सूरज पाटील ज्युनियर सातपुते, सूरज पाटील दिवेकर पडा गाऱ्या यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलेलं आहे. जर 3 षटकार मारले तर ते स्क्रीनशॉट पाठवणार आहेत, 500 रुपये तुम्हाला सेंड करतील गुगल पे ला. तर हे फॅन आहेत, ऑनलाईन मॅच बघतायत, हॉस्पिटलमध्ये आहेत, तरी सुद्धा मात्र या आग्री प्रीमियर लीग वर प्रचंड प्रेम आहे. आणि त्या प्रेमापोटी सागरवर असलेलं प्रेम इथे आपल्याला बघायला मिळतंय. पंच इथे चेक करतायत वन शॉट आहे की नाही, परंतु सामन्यामध्ये मात्र कलाटणे आले. इथून दोन्ही संघांना समान संधी आहे विजयाची. जो चांगली कामगिरी करेल तर रन कंप्लीट आहे. 2 धावा आहेत, त्यामुळे 35 रन्स धावफलकावर. मॅच आता बॅलन्स झाली आहे, कारण इथं 15चा रिक्वायरी रन रेट जरी दिसत असला तरी विकेट्स हातामध्ये आहेत. आक्रमकता जर दाखवली तर ही मॅच आपल्या बाजूने खेचता येऊ शकते. जयेश पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत, हात खोलावे लागतील. काही इथं हात खोलले जातील का. येणारे 10 बॉल शिल्लक आहेत आणि त्यामध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 26 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू आणि 26 धावा या मॅचला जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत. चांगला बॉल फुलर लेंथ वर यावेळी चेंडू पिच केला. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक रिव्ह्यू आहे दोन्ही टीम कडे. त्यातला एक रिव्ह्यू लॉस झालाय फिल्डिंग साइडचा, कारण याआधी अमित पाटील यांनी रिव्ह्यू घेतला होता. मात्र सध्या मैदानामध्ये त्यांच्या टीम करता जागा निर्माण होतीये. पहिला विजय नोंदवतील की काय ही शंकेची पाल आहे, ती मनामध्ये चुकचुकायला सुरुवात झाली आहे. प्रेडिक्ट करू शकतो आपण, भाकीत वर्तवू शकत नाही. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला चांगल्या पद्धतीने खेळलाय. तिथे एक सिंगलला कन्वर्ट केलंय. डबलचा प्रयत्न नाही आहे, एकच सिंगलवर समाधान मानावं लागेल. मात्र गोलंदाज तिथे चूक करतोय. जिथे रन्स नव्हती तिथे रन त्यानं तयार करून दिली आणि 1 रन त्यामध्ये वाढली. 2 रन्स आले या बॉलवर. एकंदर या 2 धावसंख्येनं धावफलक जर आपण पाहिलं तर ते पुढे सरकत असताना 37 या आकड्यावर.
मॅच जवळ येते, समीप येते, मात्र ती समीप आणण्याकरता एक षटकार या बॉलवर येणं अत्यावश्यक आहे. तो येईल का? यावेळेस उडवलंय आणि फेकून दिलंय बॉलला काऊ कॉर्नर आणि लॉंगांच्या मध्यावरनं दूर सीमा रेषा पार. षटकार. मॅच बनली आहे या षटकारानं, कारण आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि त्यामध्ये विजयाकरता गरज आहे 18 धावसंख्येची. 6 बॉल मध्ये 18 बनवायचे आहेत. काय या 6 मध्ये 18 बनवल्या जातील की या 18 पासून दूर ठेवलं जाईल, हे निर्णायक क्षण आपण जरूर अनुभवणार आहोत. मात्र अनुभवण्याआधी जाऊया सुभाष दादा यांच्याकडे. सगळं लई भारी आम्ही या घरी हव सगळं लई भारी करतो मेहनत जीवापरी ठेवून भरवसा देवावरी आम्ही या घरी हव सगळं लई भारी आम्ही या घरी हव सगळं लई भारी. थँक यू. शेवटचं षटक 6 बॉल 18 धावसंख्येची गरज. कोण जिंकेल या मॅचला ते पाहण्यालायक ठरेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं हर्ष पाटील आलाय. 1 ओव्हर 2 विकेट 4 धावा. चांगल्या गोलंदाजीचे अनालिसिस त्याच्या समोर जरूर आहे, मात्र काय करेल या ओव्हर मध्ये. पहिल्याच बॉलवर त्याचं स्वागत होईल का? हो झालंय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक. बॉल सीमा रेषा पार. षटकार. चांगला स्ट्रोक आलाय. मॅच बदलली. 5 चेंडू 11 धावसंख्येची गरज. आता प्रेशर गोलंदाजावर आहे आणि यावेळेस पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न. बिटवीन द गॅप विवेकानं चाललाय. क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा दिली जाईल हुळकावणी. बॉल निघून जाईल. पहिल्या टप्प्याखेरीस सीमा रेषा पार. चौकार. मॅचचं समीकरण बदललंय. आतापर्यंत विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय की काय तो संघ इथे आता अडचणीमध्ये आलाय. येणारे 4 बॉल विजया करता 8 धावसंख्येची गरज. चार चेंडूचा खेळ 8 धावा गरजेच्या आहेत. हर्षवरचं प्रेशर वाढलंय. हर्ष इथे विचार करतोय. पाठीराखे देवाचा धावा करतायत. कोण जिंकेल ते आता स्पष्ट नाहीये. आशा पल्लवित केल्यात. हर्षल पाटीलनं चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. येणारे जे बॉल आहेत हर्षलच्या बॅट मध्ये एखादा मोठा फटका आणखी येईल का? या मॅचला आपल्या बाजूने खेचेल का? ही मॅच जर जिंकवली तर ते नाव चर्चेमध्ये राहील हर्षल पाटील, कारण हातामधनं निसटलेली मॅच आपल्या बाजूने खेचण्यामध्ये त्याला यश येईल आणि एक मॅन ऑफ द मॅच ची जी ट्रॉफी आहे तीही त्याला सोबत घेऊन जाता येईल. कारण 6 बॉल मध्ये जर मॅच जिंकवली तर तोच मॅन ऑफ द मॅच ही ठरू शकतो. यावेळेस मात्र बॉलला वळवलं. अतिरिक्त वळण. बाहेरच्या बाजूने निघणारा बॉल. वाईटचा इशारा आला. यावेळेस रोहित किनी तिथे समजावत असताना की चुका होत आहेत. या चुका सुधाराव्या लागतील. विचार करणं, समजावणं, सांगणं गरजेचं आहे. आपण कोणाचं ऐकतो तेही महत्वाचं आहे. आपल्याला कोण शिकवतो तेही महत्वाचं आहे. आणि रोहित त्याच्याकडे एक दांडगा अनुभव आहे. त्याच्याकडनं काहीतरी शिकणं निश्चित पथ्यावर पडू शकतं. हर्ष पाटीलच्या. हर्ष आणि हर्षल एकाच राशीचे 2 खेळाडू एकमेकाच्या विरोधामध्ये आहेत आणि तिथे हर्षवर हर्षल आतापर्यंत हवी आहे, कारण 2 बॉल मध्ये रन्स आल्यात 11. 4 बॉल 7 ची गरज आहे. पुढचा बॉल. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे मिड विकेट मध्ये चुकी करतोय. ही मॅच सोडल्याची चुकी आहे, कारण या चुकीनं ही मॅच
तुमच्या हातातनं समुद्राच्या वाळूसारखी निसटून चालली आहे. ही मॅच अगदी आता विपक्षी टीमनं आपल्या कवेमध्ये घेतली आहे, कारण यापेक्षा वाईट क्षेत्ररक्षण ते अचूच शकत नाही अशा निर्णायक आणि मोक्याच्या क्षणी. बघा तुम्हाला रिप्ले मध्ये दाखवलं जाते 2 पायांच्या मधनं ही ट्रेन निघून गेली थेट नाशिक. कसाराचा भोगदा पार करत ही नाशिक पर्यंत पोहोचली ट्रेन आणि चौकारामध्ये कन्वर्ट झाला. आता दशरथ पाटील पाहिजे होते. यावेळेस हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. बघा पुन्हा एकदा आता काय करावं, आता काय करावं या क्षेत्ररक्षणाचं. तोंडचा घास पळवणं काय असतं ते या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. इथे विजयी होतीये टीम जय बजरंग बिरवाडी. जय बजरंग बिरवाडी या टीमला विजयाच्या शुभेच्छा असतील. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट शेवटच्या ओव्हर मध्ये जिथे 18 धावसंख्येची गरज होती आणि त्या 18 धावा ज्यानं आपल्या बॅट मधनं बनवल्या तो हर्षल ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या हर्षल मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपल्याला देऊन आपला सन्मान केला जाईल.